ही संजीवनी म्हणजे आपल्या जीवनाच्या एक मोठ्या जीवनाला एक मोठ्या उंचीवर देऊन सोडवते. प्रत्येकामध्ये कला असते आणि ह्या कलेच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर आदरणीय अद्वैत सर सर जे आले होते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले. तुम्ही जे प्रश्न विचारले होते ते सगळ्यांना छान स्ट्रॅटेजी लिडिंग येत होतं, त्यांना आवडलेलं होतं. ते आवर्जून त्यांनी सांगितलं की यांना तुम्ही यांच्याकडे तुम्ही प्रश्न विचार ते आपण त्यांना म्हणा तुम्ही जेवढं लेट करा तेवढा वेळ ऐकायला आणि बसा बोलू नका. पहिल्या तिकडे मुली त्या दोन काही डायरेक्ट सुरू करायचं आले का लगेच मागे पाचवी सहावी सातवी सर्व विद्यार्थी आले का? ओके. कार्यक्रम झाला आहे आता येऊ नको. मागे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक 2-3 दिवसापासून आपण सगळ्यात मोठी गोष्ट मी सांगतो ती तुम्हाला कोणी सांगितली नाही.
ते पुण्याला फिल्म आणि टेलिव्हिजनचं कॅटेगरी प्रशिक्षण घेत आहेत. तिथं त्यांना एक शॉर्ट फिल्म त्यांना द्यायची होती आणि त्यांना सांगितलं की डिलिव्हरी बॉयचं कॅटेगरी तुम्हाला ऍक्टिंग करायची, ती फिल्म तयार करा. त्यासाठी त्यांनी 4 महिने ट्रेनिंग घ्यायचंय म्हणून झोमॅटोमध्ये स्वतःच्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. त्या डिलिव्हरी बॉयचं डिलिव्हरी दिल्या आणि त्या कंपनीला सांगितलं नाही की मी अशा पद्धतीने ऍक्टर आहे, मला त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यांनी स्वतः काय केलं, फक्त मला इथं मी फार गरिबीतून आलेलो आहे, मला काय धंदा नाही आणि मला डिलिव्हरीच्या ठिकाणी बॉयचं काम द्या. 4 महिने त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं आणि मग नंतर त्यांनी ती शॉर्ट फिल्म तयार केली आणि ती त्या फिल्म टेलिव्हिजन डिपार्टमेंटला दिली आणि त्या शॉर्ट फिल्मला 1 नंबरचं प्राइज त्या ठिकाणी दिलं गेलं. आणि त्यावेळेस झोमॅटो टीमला माहीत पडलं तर ते शोधत त्यांना पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते राहत होते ती आले आणि सर अशा पद्धतीने तुम्ही आमच्याकडे काम केलं आणि आम्हाला अगोदर सांगितलं असतं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी छानपैकी अजून काम दिलं असतं. त्यांनी सांगितलं इथे मला मिळालं ती माझी पावती होती. तर अशा पद्धतीने बघा जो प्रश्न विचारत असेल की कसं करावं लागेल, कसं मदत केली तर तुम्ही आम्ही त्यांना मदत करणारेच आहोत. अशा पद्धतीने आपण आपलंही करिअर घडवूया आणि हे त्यांच्या वेळात वेळ काढून पुण्याहून आपल्यासाठी या ठिकाणी ते आले. त्यांचं विद्यालयातर्फे आज कंटिन्युअसली बोला. अभिनयाबद्दल कुणाला काही माहिती आहे का? नसेल माहिती नाही म्हणा. बोल बेटा, पटकन उभं राहायचं. एक मिनिट सॉरी. आता तू तुझं नाव सांगायचं आणि पुढे यायचं पटकन. हा हे प्रशिक्षणच आहे. इथं आल्यानंतर तुमची स्टेज डेअरिंग आल्यानंतर हे होतं म्हणजे काय. आता मी काय करू, शांत उभं राहायचं. अगोदर सगळ्यांकडे बघायचं. बा अभिनयाची सुरुवात झालेली आहे एका वक्त्याने. आता स्टेजवर जो येतो तो काय असतो, वक्ता. समोर असतो तो काय असतो, हे कीर्तनात होते. पण अभिनयामध्ये कॅमेरा हा श्रोता असतो. डिरेक्टर हा तुम्हाला सांगितलेलं काम बघण्यासाठी असतो की हा व्यक्ती करतो आहे की नाही. आता तुझं नाव सांगायचं अगोदर. हा, आणि सर्वांकडे बघायचं अगोदर. डोळे सर्वांच्या डोळ्यांकडे गेले पाहिजे की आपल्या समोर ऐकण्यासाठी किती लोक आहेत, किती. ओके, आता यस एक्सप्लेन. अभिनयासाठी आपल्याला पहिले आपल्या चेहऱ्यावर भाव दाखवावे लागतात आणि जे पात्र दिले त्याला शोभेल असे आपल्याला त्याच्यावर म्हणजे ते भाव आपल्याला लागतात. ओके, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यावेळेस तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं असतं. स्वतःला प्रिपेअर करणं म्हणजे काय, स्वतःकडूनच अभ्यास करून घेणं. जर स्वतःकडून अभ्यास करून घ्यायला जमलं नाही तर आपल्याला अभिनय जमेल का? त्यासाठी मग आपल्याला अशी पुस्तकं असतात. आता हे अभ्यासाची पुस्तक आहे. ओके, आता ह्या स्क्रिप्ट आहे. खास घेऊन आलो. ह्या स्क्रिप्ट आहे. ह्या कुसुमाग्रजांच्या कविता आहेत. कविता वाचन सुद्धा मन लावून करायला पाहिजे. कविता ही कहाणी असते, बरोबर की नाही. तुम्ही मराठीत कविता ऐकता पण वाचता का? यानंतर कविताही वाचायच्या. आणि ही अशी स्क्रिप्ट असते नाटकाची किंवा फिल्मची किंवा ॲड असली काही असलं तरी अशा स्क्रिप्ट तयार केल्या जातात. त्याच्यात असे पात्र असतात, त्या पात्राचे नावं असतात, संवाद असतात, त्या पात्राने काय करायचं त्याच्या क्रिया असतात. अभिनयासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस आपण स्क्रिप्ट घेतो ना, आपल्या इथे बसलेली बाळकी उद्या नाव जा, सगळ्यांना नाव पूर्ण सांगेल. हा, हिला ओळखतात का सगळे? नाही. आता मी तिची ओळख करू शकतो. अजय वाटेल तिने माझ्याकडे महिनाभर आलेली ती जेव्हा आपण ऍक्टिंग क्लास सुरू केले ना. आपल्या गावात चिमण्यांसाठी बर्ड फीडर आणि पाणी पाजण्यासाठी एक प्रोडक्ट बनवलं जातं जे रानमाळ्याची ह्याला फॅक्टरी आहे.
जे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलेलं आहे की चिमण्यांसाठी जे बनवलंय प्रोडक्ट, तो जगातलं 1 नंबर हे पिंपळगावचं नाव त्याच्यासाठी आहे. हे माहिती आहे की तुम्हाला? हा, ज्यांना माहिती आहे, ज्यांना नसेल माहिती तर माहिती करून घ्या. ही 1 महिनाभर आपण ज्यावेळेस लॉकडाऊनच्या अगोदर क्लास घेतला त्यावेळेस तिने अटेंड केलं होतं. हे तिला सगळं माहिती आहे आणि तिला इतरांपेक्षा थोडंसं नॉलेज आलेलं आहे. तर आपल्या पिंपळगावमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड जिथं आहे, जे पशु पक्षी याच्यासाठी धान्य पाणी पुरवण्यासाठी जे प्रोडक्ट आहे ना, जीवदया, त्यांच्यासाठी त्यांची कंपनी काम करते काळ्यामध्ये.